आता एक मोठी बातमी समोर येते। ठाणे महापालिकेमध्ये महापौर पदासाठी अर्ज भरण्यात आलेला आहे, अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। शर्मिला पिंपळोलकर यांनी हा महापौर पदासाठी अर्ज भरला असल्याचं कळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी। ठाण्यामध्ये महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। शर्मिला पिंपळोलकर यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। महापौर पदासाठी त्यांनी हा अर्ज भरलेला आहे। स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह प्रताप सरनाईक अर्ज भरताना उपस्थित होते। ठाणे महापौर पदासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अर्ज भरताना यावेळी उपस्थित होते। त्यांच्यासह प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के देखील उपस्थित असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय। शर्मिला पिंपळोलकर यांनी खरं तर महापौर पदासाठी अर्ज भरलेला आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रेम, नक्कीच आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेच्या महापौर पदावर आता कोपरीच्या शिवसेनेच्या नगरसेविका शर्मिला पिंपळकर गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। ठाणे महानगरपालिका सचिव मनीष जोशी यांच्याकडे जो आहे जो महापौर पदासाठी अर्ज करायचा असतो तो सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला पाहायला मिळतोय। कुठेतरी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी देखील जे आहे उपमहापौर पदासाठी जो आहे तो अर्ज दाखल केलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसेच भाजपचे नेते आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत जो आहे हा अर्ज दाखल करण्यात आलेला पाहायला मिळतो। सध्या आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ठाणे महानगरपालिकेतील 131 नगरसेवक जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत ते उपस्थित असलेले पाहायला मिळतं। मोठ्या प्रमाणात कुठेतरी या महापौर पदाकडे लक्ष लागलं होतं आणि आता जे आहे या शिवसेनेच्या महापौर शर्मिला पिंपळकर गायकवाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला पाहायला मिळत आहे। ठीक आहे प्रेम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आपण पाहतोय ठाण्यामध्ये महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। शर्मिला पिंपळोलकर यांनी महापौर पदासाठी अर्ज भरलाय।